नमस्कार। काल लखनौ सुपर जायंट्सनी मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला खरा, पण तो केवळ प्रतिष्ठेसाठी विजय ठरला आणि लखनौ सुपर जायंट्सही या प्लेऑफच्या स्पर्धेमधून बाहेर पडली। आता आज म्हणजे 18 तारीखला अतिशय महत्त्वाचा असा आजचा सामना आहे आणि तो सामना अर्थातच RCB आणि CSK यांच्यामध्ये। CSKला फक्त एक विजयसुद्धा पुरेसा ठरणार आहे किंवा पाऊस जरी पडला तरी CSK पुढच्या फेरीत पोहोचणार आहे। पण RCBसाठी हा सामना फार महत्त्वाचा ठरणार आहे, कारण त्यांच्यासाठी कॅल्क्युलेशनचा पार्ट इथे फार महत्त्वाचा ठरणार आहे। जर RCB आणि CSK यांच्यामध्ये सामन्यात CSKने 200 धावा केल्या तर RCBला या धावा 201 धावा जर करायच्या असतील तर त्या किमान 11 चेंडू बाकी असताना पूर्ण करणं गरजेचं आहे। त्याचवेळी जर 200 धावावरून त्यांनी षटकार मारला, 6 मारला, तर 8 चेंडू बाकी असताना हा ते सामना जिंकून पुढच्या फेरीत पोहोचू शकतात नेट रन रेट वाढवून। तेच जर ते पाठलाग करत असतील, तेच जर त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग केली तर चेन्नई सुपर किंगला 18 रन्सनी हरवणं गरजेचं आहे। अगदी 5 ओव्हरची मॅच झाली तरीही 75 जर त्यांनी केली असतील, यांना 57 मध्ये गुंडाळणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे नेट रन रेट वाढू शकतो।